राम राम मंडळी, जय महाराष्ट्र. कसे आहात आपण सर्वजण? मी आशा करतो आपण सर्वजण आपापल्या घरी ठीक असाल. मित्रांनो, माझे नाव सुनील आहे आणि हा माझा ब्लॉग आहे. आणि आता मी सध्या वावरामध्ये आहे आणि आज आमच्या वावरामध्ये ट्रॅक्टर आलं बघा. वावर नांगरासाठी ट्रॅक्टर नांगरणी चालू आहे आता वावरामध्ये. तुम्हाला पाठीमागं दिसत असेल बघा ट्रॅक्टर वगैरे. तर मित्रांनो, हे बघा इकडं आमचं वावर आहे आणि ते पाठीमागं ट्रॅक्टर बघा नांगरणं चालू आहे. आता चालू आहे ट्रॅक्टर, नंदूभाऊचं ट्रॅक्टर आहे. तर मित्रांनो, चला आता तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून थोडक्यामध्ये अगदी 2 ते 3 मिनटामध्ये ट्रॅक्टर नांगरणी कशी असते, गावाकडे ट्रॅक्टरने वावरं कसे नांगरतात, हे सर्व तुम्हाला अगदी थोडक्यामध्ये दाखवून देतो. तर मित्रांनो, हे बघा समोर ट्रॅक्टर आहे आणि चालू आहे आता नांगरणं. हे बगळे वगैरे बघा ट्रॅक्टर मागे. आता इकडून नांगरत नेलं बघा त्यानं. हे या बांधाऱ्यापासून असं नांगरे तिकडे गेला ट्रॅक्टरवाला आणि आता तिथं बांधाऱ्या शेजारी वळू लागलं ट्रॅक्टर बघा. ते मागं तिकडं त्याला ते हे लावले, ट्रॅक्टरचा नांगर लावले पाठीमागून आणि ते ड्रायव्हर साहेब आपल्याकडे बघू लागले. आता अर्ध वावर झालं नांगरणं. ते पलीकडं राहिलं नांगराचं. हे नांगरणं झालं ही वाटणी का मग तिकडं वर आंब्याकडे जाणे आपल्याला नांगर घेऊन. तर चला आता थोडं जवळ ट्रॅक्टरच्या. वा कडक आहे वावर, थोडे कडक आहे वा. कसं लागलं काय ट्रॅक्टर. ते बगळे काय पाहू लागले कोणी या ढेकळ्यामध्ये आता किडे काडे. तर मित्रांनो, येऊ लागलं बघा आपल्याकडे आता ट्रॅक्टर. जवळून बघू आपण आता. काय बरं चालू आहे का? बरं चालू आहे का? बरं किती टाईम लागेल ना त्याला? 10-15 मिनटं. बरं चालन चालू द्या. तर मित्रांनो, अशी ट्रॅक्टर नांगरणी आहे आणि या ट्रॅक्टरच्या नांगरीला पलटी फाळासुद्धा म्हटलं जातं. आणि या ट्रॅक्टरने नांगरी काढायला 1 एकरला अर्धा तास लागतो. आणि पूर्वी बैलांना नांगरी काढत होते लोक 10-12 वर्षापूर्वी, तेव्हा त्या बैलांना नांगरी काढायला 1 दिवस लागत होता. 10-12 वर्षापूर्वी लोक नांगरीला 4 बैल जोडून नांगरी काढत होती. तर आता बदल झाला. काळानुसार लोक आता ट्रॅक्टरने शेती करायला लागले आणि ट्रॅक्टरनेच नांगरी काढायला लागले. मित्रांनो, तुम्ही तुमचं वावर कशानं नांगरता? ट्रॅक्टरनं नांगरता की नांगरीनं नांगरता, बैलांनी नांगरता, कशानं नांगरता ते मला कमेंट करून नक्की सांगा. यानंतर आपण पुन्हा भेटू अशाच एका नव्या ब्लॉगमध्ये, अशाच एका नव्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत नमस्कार, जय महाराष्ट्र.